जनतेसाठी कुणाशी भेटणारा आपला चॅनल सत्यमुख। कोरोची ग्रामपंचायतची घंटागाडी काही कारणास्तव गेली 3 ते 4 वर्ष बंद होती। त्यामुळे कचरा कुठे टाकायचा हा मोठा प्रश्न तेथील नागरिकांच्या मध्ये निर्माण झाला होता। त्यामुळे मिळेल त्या जागी कचरा टाकणं असा प्रकार नित्याने सुरू झाला व कोरोची गाव कचऱ्याच्या विळख्यात सापडलं। ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग साठून दुर्गंधीचं साम्राज्य पसरलं। त्यामुळे संपूर्ण वातावरण दूषित झालं। डासांची उत्पत्ती वाढली, लहान मुलं आजारी पडू लागली, गावामध्ये रोगराई वाढली तरी सुद्धा ग्रामपंचायतीतील एकही सदस्याने त्याकडे लक्ष दिलं नाही। ही बाब कोरोचीमध्ये राहणारे ज्येष्ठ समाजसेवक श्री सुभाष शामराव तगारे यांच्या निदर्शनास आली। नंतर त्यांनी त्याचा पाठपुरावा सुरू केला। वेळोवेळी निवेदन दिली, प्रत्येक ग्रामपंचायत सदस्यांच्या नजरेत आणून दिलं तरीही त्याकडे दुर्लक्ष झालं। अखेर सुभाष तगारे यांनी सरपंच श्री संतोष भोरे यांची समक्ष गाठ घेऊन परिस्थिती निदर्शनास आणून दिली। त्यांनाही निवेदन दिलं व लवकरात काम न झाले स्वतःच उपोषणास बसणार असल्याचं सांगितलं। विद्यमान सरपंच श्री संतोष भोरे यांनी याची योग्य ती दखल घेऊन त्याचा पाठपुरावा सुरू केला। अखेर 4 वर्षांनी विद्यमान सरपंच श्री संतोष भोरे यांनी योग्य ती दखल घेऊन त्याचा पाठपुरावा सुरू केला। अखेर 4 वर्षांनी का होईना पण सुभाष तगारे व मान्य सरपंच यांच्या कार्याला यश आलं। अखेर घंटागाडी नियमितपणे सुरू झाली व नागरिकांचा आरोग्याचा प्रश्न सुटला। श्री सुभाष तगारे यांनी यापूर्वी अनेक आंदोलनं करून ती यशस्वी केली। पूर्वी डेक्कन स्पिनिंग मिल येथे नोकरीस होते, त्यावेळी म्हणजे 2008 साली डेक्कन कामगारांसाठी 9 दिवस आमरण उपोषण करून ते यशस्वी केलं। महत्त्वाचा आरोग्याचा प्रश्न सुटल्यामुळे कोरोची गावामध्ये तगारे व माननीय सरपंच यांचं कौतुक होत आहे। सत्यमुख प्रतिनिधी पंढरीनाथ ठाणेकर। जनतेसाठी कुणाशीही भेटणारा आपला सत्यमुख। लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन ऑन करा। मित्रांनो, विसरू नका।